लेक्चरला आपण काय काय घेतलं होतं तर ऍस्ट्रॉनॉमिकल युनिट घेतलं होतं. ऍस्ट्रॉनॉमिकल युनिट काय असतं तर सन आणि अर्थ मधलं डिस्टन्स, हे जे मेजर केलेलं डिस्टन्स लिनियर डिस्टन्स त्याला काय म्हटलं जातं तर ऍस्ट्रॉनॉमिकल युनिट म्हटलं जातं. ते आपण फाइंड केलं आणि ते होतं 93 मिलियन्स ऑफ माईल. याला पुढे सिम्प्लिफाईड केल्यानंतर आपल्याला एक व्हॅल्यू भेटली होती. ओके, तर ही जी व्हॅल्यू भेटली होती ऍस्ट्रॉनॉमिकल युनिट किती भेटली होती रे 1.496 इंटू 10⁻11 राईट ना 10⁻11 मीटर इतकी ऍस्ट्रॉनॉमिकल युनिट आपल्याला भेटलं होतं. त्यानंतर आपण काय घेतलं होतं तर लाईट इयर या ठिकाणी कन्सिडर केलं होतं आणि जी लाईट इयर आहे ती व्हॅल्यू होती 9.462 इंटू 10⁻15 राईट ना 10⁻15च होता ना, हा 10⁻15 मीटर एवढं काय आलं होतं तुमचं लाईट इयर आलं होतं. व्हॉट इज लाईट इयर? द डिस्टन्स ट्रॅव्हल बाय दॅट लाईट इन 1 इयर. एका वर्षामध्ये त्या लाईटने किती डिस्टन्स ट्रॅव्हल केलं. लाईटचं स्पीड किती असतं तर 3 इंटू 10⁻8 मीटर पर सेकंड. आणि एक वर्ष जर घेतला तर त्याच्यात 365 दिवस आणि त्याला मग आपण डेज मध्ये कन्वर्ट केलं, डे वरून मग नंतर अवर्स मध्ये कन्वर्ट केलं, तिथून मिनिट आणि नंतर सेकंड, तर लास्ट सेकंड कॅन्सल होईल आणि मीटरची तुम्हाला युनिट भेटेल. ठीक आहे, म्हणजे हा जो लाईट इयर आहे ही युनिट आहे कोणाचं तर डिस्टन्सचा. ओके, आता अजून एक कॉन्सेप्ट आहे ती म्हणजे काय तर पर सेक नावाची कॉन्सेप्ट आहे, तर ती काय तर त्याबद्दल आपण आता या ठिकाणी डिस्कस करू. आता बघा नेक्स्ट कॉन्सेप्ट आपल्याला या ठिकाणी घ्यायचं आहे ती म्हणजे काय तर पर सेक नावाची या ठिकाणी कॉन्सेप्ट या ठिकाणी घ्यायचं आहे. आता मी सर्वात पहिले काय घेतलं होता, माईक बंद असू द्या, माईक बंद असू द्या, नंतर तुमचा काही प्रॉब्लेम असेल तर आपण परत एकदा डिस्कस करू. आता पर सेक काय असतं तर बघा आपण ऑलरेडी काय घेतलं तर सेंटरला आपलं जी सोलर सिस्टीम आहे तिथे काय असणार तर सन असेल. ठीक आहे, मग काय घेतलं तर आपण सन या ठिकाणी कन्सिडर केला. आता या सन पासून सनच्या सेंटर पासून तर मी कुठे घेतला तर अर्थ घेतला, या अर्थच्या सेंटर पर्यंत जे डिस्टन्स आहे त्याला आपण कालच कन्सिडर केलं होतं काय तर 1 ऍस्ट्रॉनॉमिकल युनिट कन्सिडर केलं होतं. आणि हा जो अर्थ आहे तो काय करतो तर सनच्या अराउंड असं इलिप्टिकल ऑर्बिट मध्ये काय होतं तर रिव्हॉल्व होतो. आता सन पासून सनच्या सरफेस पासून आपण काय केलं तर एक रे पुढे काय केलं तर एक्सटेंड केला आणि अर्थ पासून पण एक रे काय केलं तर आपण एक्सटेंड केलं. ते कुठेतरी जाऊन का तर इंटरसेक्ट होणार आहे. ओके, सन पासून एक रे आणि अर्थ पासून एक रे दोन्ही एकमेकांना कुठेतरी जाऊन का तर इंटरसेक्ट होणार. आणि ज्या वेळेस हा इंटरसेक्ट होताना जेव्हा त्याचा अँगल किती असणार तर 1 सेकंद इतका काय असणार तर त्याचा अँगल असेल. ओके, परफेक्ट अँगल जो आहे तो किती असेल तर 1 सेकंद इतका जर अँगल तयार होतो, मी डबल डॅश केलेला आहे म्हणजे तो सेकंद आहे, 1 सेकंद इतका जर अँगल तयार होत असेल तर त्यावेळेस सन पासून तर त्या पॉइंट पर्यंत जे डिस्टन्स आहे त्याला काय म्हटलं जातं तर पर सेक म्हटलं जातं आणि तो रिप्रेझेंट केला जातो पीसी ने रिप्रेझेंट केला जातो. मग जे डिस्टन्स आहे याला काय करणार आपण 1 पर सेक कन्सिडर करणार, डिस्टन्स बिटवीन दिस टू दिस. ओके, तर याला आपण काय कन्सिडर करणार तर पर सेक या ठिकाणी आपण कन्सिडर करू शकतो. आता पर सेक आपल्याला या ठिकाणी काय करायचं तर फाइंड करायचं आहे. मग त्यासाठी सर्वात पहिले आपण काय करणार तर अँगलचा फॉर्म्युला घेणार आहे. कारण या ठिकाणी जर कन्सिडर केलं तर हे जे डिस्टन्स आहे हे जवळपास तुमचं आर्क लेंथ असणार आहे, जवळपास बरोबर की नाही, एवढी आर्क लेंथ असणार. हे डिस्टन्स घ्या आणि ते डिस्टन्स, मग एक ट्रायंगल तयार झाला आणि आपल्याला अँगलचा फॉर्म्युला या ठिकाणी माहिती आहे. मग या पर सेकची व्हॅल्यू किती आहे ते आपल्याला या ठिकाणी काय करायचं तर फाइंड करायचं. मग सर्वात पहिले मी काय करतो तर बेसिक फॉर्म्युला या ठिकाणी यूज करतो. वी हॅव अँगलचा फॉर्म्युला काय आहे तर अँगलचा फॉर्म्युला आहे लेंथ ऑफ आर्क म्हणजेच आर्क लेंथ, त्याला डिवाइड करायचं कशाने तर रेडियसने आपण या ठिकाणी काय करणार तर डिवाइड करणार. सपोज याला आपण लेबलिंग देऊन टाकू, ए कन्सिडर केला, सन घेतला म्हणून एस कन्सिडर करू आणि जो अर्थ आहे त्याला आपण काय कन्सिडर केला तर ई कन्सिडर केला. तर या पर्टिक्युलर फिगर मध्ये जो थिटा आहे तो थिटा म्हणजेच काय तर तुमचा 1 सेकंड आहे बरोबर की नाही. मग या ठिकाणी आपण थिटा रिप्रेझेंट करू. आर्क लेंथ म्हणजे हे डिस्टन्स झालं सन पासून तर अर्थ पर्यंत डिस्टन्स आणि रेडियस जर घेतलं तर सन पासून तर इथपर्यंत डिस्टन्स, ज्या ठिकाणी त्याचा अँगल किती तयार होतो तर 1 सेकंडचा अँगल तयार होतो. म्हणजे त्याला आपण काय कन्सिडर करू तर एएस या ठिकाणी आपण त्याला कन्सिडर करू शकतो. एएस आपण या ठिकाणी काय करतो तर कन्सिडर करतो. अनुष्का ग मी माईक बंद करायला लावला, आल्याला माईक बंद करून द्यायचा. ओके, अँगल किती तर अँगल आहे तुमचा 1 सेकंडचा आहे. आर्क लेंथ एस ई घेतला तर तो आहे 1 ऍस्ट्रॉनॉमिकल युनिट आणि हा एएस जर घेतला तर तो काय तर तुमचा 1 पर सेक आहे आणि हा 1 पर सेक आपल्याला या ठिकाणी फाइंड करायचा. 1 पर सेक इकडे डिवाइडेड, इकडे मल्टिप्लाय करा आणि 1 सेकंद इकडे घेऊन टाका. मग 1 पर सेक जर घेतला तुम्ही तर तो भेटेल 1 ऍस्ट्रॉनॉमिकल युनिट डिवायडेड बाय 1 सेकंड. 1 ऍस्ट्रॉनॉमिकल युनिट आपण काल ऑब्टेन केलेलं होतं, काय रे त्याची व्हॅल्यू
1 astronomical unitची व्हॅल्यू 496 1.496 into 10 raised to 11. 496 into 10 to the power 11. ठीक आहे. आणि हा मिनिट आहे, पण आपल्याला मिनिट मध्ये नको, आपल्याला कशामध्ये पाहिजे तर तो रॅडियन मध्ये पाहिजे. मग मिनिट सेकंड आहे, सेकंडचं कन्वर्जन कशात करा, मिनिट मध्ये. मिनिटचं कन्वर्जन कशात करा तर डिग्री मध्ये, आणि डिग्रीचं कन्वर्जन कशात करणार तर फायनली रॅडियन मध्ये करणार. ठीक आहे. म्हणजे टोटल प्रोसेस आपल्याला करावं लागेल. आता तुम्हाला माहित आहे एक 1 मिनिट म्हणजे किती, किंवा 1 मिनिट म्हणजे किती सेकंद, 60 सेकंद. 60 सेकंद, बरोबर की नाही, 60 सेकंद. पण आपल्याला या सेकंदचं कन्वर्जन मिनिट मध्ये करायचं. मग हा 60 इकडे जो आहे मल्टिप्लाय, इकडे काय करा तर डिवाइड करा. मग या 1 ला सपोज मी 60 ने डिवाइड केलं तर या सेकंदचं कन्वर्जन कशात होणार तर मिनिट मध्ये होणार. राईट ना. या सेकंदचं कन्वर्जन कशात होणार तर बघा पुढे जर गेलात तर हा नंबर असाच लिहायचा 1.496 इंटू 10 टू द पॉवर 11, त्याला डिवाइड करायचं कशाने तर 1 डिवायडेड बाय 60, परत 60 ने डिवाइड केलं तर त्या मिनिटचं कन्वर्जन कशात होणार तर डिग्री मध्ये होणार. पण आपल्या डिग्री मध्ये पण नको, आपल्याला तो पाहिजे रॅडियन मध्ये. डिग्रीचं कन्वर्जन रॅडियन करताना काय करतो आपण, डिग्रीचं कन्वर्जन रॅडियन करताना काय केलं जातं, π/180. ठीक आहे, π/180. माईक बंद असू द्या आता. पाय डिवायडेड बाय 180, तर पायने त्याला मल्टिप्लाय करणार. पुढच्या स्टेपला करू, हे डिग्री मध्ये झालं तर आज जो नंबर आहे 1.496 इंटू 10 टू द पॉवर 11, आणि हा झाला 1 डिवायडेड बाय 6 इंटू 60 झाला तर 36 आणि 2 0 3600 हा नंबर झाला तुमचा. राईट ना. 3600 हा तुमचा नंबर झाला. पण हे झालं डिग्री मध्ये, पण आपल्याला डिग्रीचं कन्वर्जन रेडियन करायचं तर काय करावं लागेल तर पायने मल्टिप्लाय करावं लागेल, आणि 180 ने तुम्हाला काय करावं लागेल तर डिवाइड करावं लागेल. ठीक आहे. मग डिवाइड केल्यानंतर तुम्हाला हे आन्सर भेटून जाईल. ठीक आहे. आता बघा आज 3600 डिवाइड डिनॉमिनेटरचा डिनॉमिनेटर तो न्यूमरेटरला जाणार. ठीक आहे. मग आता पुढची स्टेप आपण या ठिकाणी लिहून टाकू. ठीक आहे. पुढच्या स्टेप मध्ये बघा काय करायचं आपल्याला, एकदम सिंपल. हा जो 1 पर सेक आहे, 1 पर सेक इज इक्वल टू 1.496 इंटू 10 टू द पॉवर 11, तो तसाच लिहिणार मी 10 टू द पॉवर 11. आणि हा जो 3600 आहे, 3600, तर तो डिनॉमिनेटरच्या डिनॉमिनेटरला कुठे जाणार तर न्यूमरेटरला. मग झाला 3600 या ठिकाणी घेतला. एक काम बघा, इकडे लिहिण्यापेक्षा इकडे लिहू आपण, म्हणजे तुम्हाला सगळं व्यवस्थित क्लिअरली दिसेल. इकडे थोडी स्पेस जास्त आहे. मग आपण काय करणार आहे तर 1 पर सेक, लास्ट आन्सर या ठिकाणी लिहू. 1 per sec is equal to 1.496 into 10 to the power 11. 3600 डिनॉमिनेटरच्या डिनॉमिनेटरला पुढे जाणार तर न्यूमरेटरला, आणि तसंच 180 पण डिनॉमिनेटरच्या डिनॉमिनेटरला तो जाणार आहे न्यूमरेटरला. तर आपण रेडियन मध्ये त्याला कन्वर्ट करून घेतलं, आणि डिनॉमिनेटरला काय राहिलं तर 1 into पाय, फक्त पाय राहिला. राईट. आणि पायची व्हॅल्यू तुम्हाला माहिती आहे किती, 3.142. मग 1 पर सेक जर घेतला तर नंबर सेपरेट करतो 1.496, त्याला मल्टिप्लाय करायचं 3600, त्याला परत मल्टिप्लाय करायचं 180 आणि 10 टू द पॉवर 11. पायची व्हॅल्यू 3.142. जर लेस एक्झॅक्ट घ्यायचं असेल तर 22 आपण 7 टाका, तर तुम्हाला राईट आन्सर या ठिकाणी भेटून जाईल. आता आपण काय करणार तर याचा लॉग बघणार, प्लस याचा लॉग, प्लस याचा लॉग, बरोबर की नाही. या सर्व लॉगची काय करणार तर ऍडिशन, जे ऍडिशन असेल त्याच्यातून याचा लॉग काय करणार तर सबट्रॅक्शन. मग ते लॉगचे कॅल्क्युलेशन मी त्या ठिकाणी लिहितो, आणि इकडे अँटी लॉग लिहू. तर या ठिकाणचा जो पार्ट आहे तर त्यात मी टाकतो लॉग कॅल्क्युलेशन. तर सानिका सांगते, सानिका लॉगचे कॅल्क्युलेशन सांगा. तर पहिली याची कॅरेक्टरिस्टिक किती येणार तर 0 येणार आहे. तर तुम्हाला बघायचं 14च्या 9 मध्ये मीन डिफरन्स 6, 14च्या 9 मध्ये मीन डिफरन्स 6 बघा. वन 1750. पुढचं 1 2 3 4 डिजिट आहे, म्हणजे त्याची कॅरेक्टरिस्टिक किती येणार आहे 3. 36च्या 0 मध्ये 5563. 5563. पुढचा 180 आहे, त्याच्यात टोटल 3 डिजिट, म्हणजे त्याची कॅरेक्टरिस्टिक किती येणार आहे 2. 18च्या 0 मध्ये 2553. 5 3. ओके. ऍडिशन करा, 3 + 3 झाला 6, 5 6 + 16 विथ कॅरी 1, 5 10, 17 + 1 18 विथ कॅरी 1, 7 8 8 + 1 9,
आणि झाला 5.8 लॉगचा आन्सर झालं, फक्त याचा आन्सर झाला. आता याच्यातून मायनस करायचं, ठीक आहे. तर त्याची काय स्टेक येणार आहे 0. 31च्या 4 मध्ये मीन डिफरन्स 2. 4 9 7 2. 7 2. ओके, दोघांची सबट्रॅक्शन करा. 6 मायनस 2 किती झाला 4. 6 मायनस होणार नाही, 16. 16 मायनस 7 इज 9. हा किती राहिला तर 17. 17 मायनस 9 किती होणार तर 8 होणार. इकडे कॅरी गेला म्हणजे हा झाला 8 झाला. 8 मायनस 4 4 आणि 5 मायनस 0 किती तर 5. याचं काय करा तर अँटी लॉग घेऊन टाका. मग 1 पर सेक जर घेतला तर 1 पर सेक इज इक्वल टू अँटी लॉग ऑफ तो नंबर लिहून टाका 5.4894 आणि 10 ची पॉवर बघा, 10 ची पॉवर किती तर 11 आहे. सांगा बरं किती व्हॅल्यू याची अँटी लॉग 3016. किती 3086. 86. पॉईंट कुठे द्यायचा आफ्टर 1 डिजिट आणि हा जो नंबर आहे तर पॉईंटच्या आधी 5 आहे आणि हा 11 आहे. 5 प्लस 11 किती होणार तर 16 आणि कशामध्ये आलं तर मीटर मध्ये आलं, ठीक आहे. ऍस्ट्रॉनॉमिकल युनिट कशामध्ये मीटर, रेडियन आपण सहसा घेत नाही, क्लिअर आहे. मग याचं युनिट काय असणार तर मीटर मध्ये असेल. मग 1 पर सेक. मग सन पासून असं डिस्टन्स की ज्या ठिकाणी अँगल त्या अर्थ आणि सन पासून जे भेटणारे जो रेज आहे त्या ठिकाणी अँगल किती आलं पाहिजे तर 1 सेकंद जोपर्यंत होत नाही तर ते जे सन पासूनचं डिस्टन्स आहे त्याला म्हटलं जातं तर पर सेक म्हटलं जातं. त्याची व्हॅल्यू असते 3.086 इंटू 10⁻16 मीटर. तर या व्हॅल्यू तुम्हाला टेक्स्ट बुक मध्ये आहे पण तुम्हाला डायरेक्ट दिलेलं आहे. कशा आल्या काय आल्या मग तुम्हाला ते पाठ करावं लागेल. तर मी काय केलं तर हे सर्व तुम्हाला सॉल्व्ह करून सांगितलेलं आहे. कशा प्रकारे येतं, काय कोणत्या टर्म्स आहे त्या सर्व गोष्टी तुम्हाला या ठिकाणी एक्सप्लेन करून आपण या ठिकाणी राईट डाऊन द डेफिनेशन ऑफ पर सेक. The distance from where one astronomical unit, the distance from where one astronomical unit, हे बघा 1 astronomical unit, subtend an angle, subtend म्हणजे इथं तयार होणार, subtend an angle of 1 second, subtend an angle of 1 second of arc, 1 second of arc is called per sec. Is called per sec. मेजरमेंट ऑफ मास. आता हे मास कसं मेजर केलं जातं तर तुम्ही आतापर्यंत मास बऱ्याच वेळा मेजर केलं तर तुमच्याकडे तो मेटलचा एक ब्लॉक असतो बघा 1 kg चा, बरं की नाही. असा टोकळा असतो तर ते तराजू असणार, बरं की नाही. वेइंग स्प्रिंग 2 प्रकारचे असतात. एक काय असतं तुमच्याकडे 3 प्रकारे तुम्ही वेट मेजर मास मेजर करू शकता. एक आहे तर तो डायरेक्टली ब्लॉक असणार 1 kg चा तराजू असणार आहे, ओके. एक आहे तर तुम्ही त्या पॅन मध्ये वेट टाकणार आणि दुसरीकडे जे तुम्हाला मेजर करायचं शुगर असेल काय असेल जे काही मेजर करायचं ते दुसऱ्या ह्याच्यात असणार आणि दोघांचा बॅलन्स होत नाही तोपर्यंत तुम्ही त्याला मेजर करणार, बरोबर की नाही. मग बॅलन्सिंगचा यूज करून तुम्ही काय करतात तर त्याचं मास मेजर करत असतात. ही पहिली एक मेथड झाली, बरोबर की नाही. दुसरी एक मेथड काय तर स्प्रिंग बॅलन्स असतात. स्प्रिंग बॅलन्स तुम्ही कुठे लहान मुलं असतात बघा तर ते डायरेक्टली वजन काट्यावरती बसत नाही. मग त्यांना काय केलं जातं तर एक त्या याच्यामध्ये ते डिव्हाइस तयार केलेलं आहे त्याच्यामध्ये त्यांना बसवलं जातं आणि त्या स्प्रिंगने त्याला उचललं जातं, बरोबर की नाही. मग त्या स्प्रिंगचा जो काटा आहे त्याच्यानुसार काय केलं जातं त्याच्यावर मेजरमेंट डिफरंट मेजरमेंट त्या ठिकाणी केलं जातं. मास त्या ठिकाणी मेजर केलं जातं, बरोबर की नाही. मग ते स्प्रिंग बॅलन्सचा यूज करून तुम्ही काय करू शकता तर मास मेजर करू शकता. आता तुम्ही जर मॉडर्न याच्यात जर बघितलं तर मास मेजर करण्यासाठी याशी डिव्हाइस असं वापरत नाही. बऱ्याच लोकांकडे इलेक्ट्रॉनिक डिव्हाइस आहे, बरं की नाही. त्याच्यातून करंट पास केला जातो आणि त्या वेट नुसार त्याच्यातून किती करंट पास होणार आहे तसं तुम्हाला मेजरमेंट दिसत असतं. तुम्ही कोणत्याही दुकानात गेला ना तर इलेक्ट्रॉनिक डिव्हाइस तुम्हाला सहजरित्या दिसून जाईल, बरं की नाही. त्याच्यात डिजिटल रिडिंग भेटत असतात त्याचा यूज केला जातो. तर जवळपास तुमचं 200 वर्षानंतर हे मासचं युनिट चेंज झालेलं आहे. म्हणजे 200 वर्षापूर्वी म्हणजे 2019 ला 20 मे 2019 या वर्षी म्हणजे मागच्याच वर्षी, आता 2020 आहे 2019 मागच्याच वर्षी काय केलं गेलं तर मासचं युनिट बदललं. युनिट बदललं म्हणजे काय तर किलोग्राम बदललं का, किलोग्राम नाही बदललं, ते मोजण्याचं जे साहित्य आहे ते बदललंय, बरं का नाही. व्हॉट इज युनिट? युनिट इज अ रेफरन्स स्टँडर्ड विच इज यूज फॉर द मेजरमेंट ऑफ फिजिकल क्वांटिटी.
जो रेफरन्स स्टँडर्ड आहे ना तोच बदललेला आता. ओके, सुरुवातीच्या जवळपास किती तर 1819 मध्ये 1819 मध्ये 1819 बरोबर 1819 मध्ये पहिलं मास्क युनिट त्यांनी तयार केलं होतं पहिलं. तर त्यामध्ये काय केलं होतं तर पॅरिसला ही सर्व जे तुमचे डिव्हाइस आहे किंवा युनिट आहे ते सर्वच्या सर्व कुठे येतं पॅरिसला आहे. तर पॅरिसला त्याचं स्टँडर्ड आहे. तर तुम्हाला जे भेटतंय आपल्याला जे भेटतंय ते डुप्लिकेट भेटतंय. म्हणजे काय आपल्या भारतामध्ये पण जे स्टँडर्ड आहे ते डुप्लिकेट आहे त्याचं. मग कोणाला जर समजा मास मेजर करायचं आहे तर तो ते कम्पेअर कोणासोबत करणार तर आपल्या भारतामध्ये जे स्टँडर्ड ठेवलेलं आहे त्याच्यासोबत कम्पेअर करणार. पॅरिसला नाही जाणार तो, बरं का नाही. आणि मग प्रत्येक वेळेस आपण दिल्ली आता आपलं जे स्टँडर्ड आहे ते दिल्लीला ठेवलेलं आहे. मग प्रत्येक वेळेस तुम्ही दिल्लीला जाणार का तर नाही. तर प्रत्येक स्टेट वाईज किंवा प्रत्येक राज्यानुसार तिथे त्याचं डुप्लिकेट दिलं असतं. मग त्यानुसार तुम्ही मॅन्युफॅक्चर करू शकता. मग स्टँडर्ड साईन केलेलं असतं तर प्रत्येक सायंटिस्टने ज्याला काही प्रॉब्लेम नाही. तर त्यामध्ये जे 1918 मध्ये 1819 मध्ये जे स्टँडर्ड डिफाईन केलं होतं त्यामध्ये युज केलं होतं प्लॅटिनम आणि इरिडियम मेटल युज केलं होतं. तर एकदम पॉलिश वगैरे ते होतं आणि त्याला एका ग्लासच्या रॉड मध्ये ग्लासचं सिलेंडर आहे त्याच्यामध्ये त्याला प्रिझर्व करून ठेवलं होतं. पण जवळपास 200 वर्षानंतर हे जे प्लॅटिनम आणि इरिडियमचे जे सबस्टन्स आहे प्लॅटिनम आणि इरिडियम जे आहे तर ते जे आहे त्याचं काय आलं तर त्याच्यावरती खूप सारे ऍटमॉस्फिअरचा इफेक्ट झाला. ऍटमॉस्फिअरचा इफेक्ट झाला त्यानंतर त्याच्यामध्ये फ्रिक्शन किंवा बघा काही खूप सारे पार्टिकल त्याच्यावरती डिपॉझिट होऊ शकतात किंवा तिथून पार्टिकल काय होऊ शकतात तर बाहेर पडू शकतात. म्हणजे जो मास आहे तो मास काय होणार तर कमी होणार, बरं का नाही. मग कमी होत असेल तर मग ते मेजर करता येणार नाही. म्हणून ते मासचं जे युनिट आहे ते काय केलं तर डायरेक्टली चेंज केलं आणि आता नवीन युनिट तयार केलेलं आहे 2019 मध्ये 20 मे 2019 ला. म्हणजे जास्त दिवस नाही झालं, 1 वर्ष झालेलं. ठीक आहे. तर नवीन युनिट काय तयार केलं त्याने तर नवीन युनिट असं तयार केलं की ज्यामध्ये आपण काय यूज करू शकतो, ज्यामध्ये काय यूज केलं जातं तर इलेक्ट्रिक करंट आणि मॅग्नेटिक फील्ड याचा यूज करून ते बॅलन्स मेजर केला. आता तुम्ही जे पण मास मेजर करता ते त्याच्यावरतीच डिपेंड असतं. मास तुम्ही किलोग्राम मध्ये मेजर करू शकता. अदर युनिट पण आहे त्याचं, काही ग्राम मध्ये मेजर केलं जातं, मिलीग्राम मध्ये असतात, बरं की नाही. आणि मोठे जर युनिट असते तर टन मध्ये क्विंटल मध्ये पण मेजर केले जातात. ओके, तर या प्रकारे आता आपण काय करू रे तर आपण खूप जास्त टन वगैरे या टर्म मध्ये सहसा वेट मेजर करत असतो किलोग्राम मध्ये मोस्टली, बरं का. आता समजा स्मॉल युनिट असेल, समजा एखादा इलेमेंट आहे मास आहे, एखादा इलेमेंट आहे आणि त्याचं जर तुम्हाला काय करायचं तर युनिट मेजर करायचं, त्याचं मास मेजर करायचं तर ते ग्राम मध्ये किलोग्राम मध्ये घेऊन चालणार नाही. म्हणजे ऍटॉमिक लेवलला जे मास मेजर केलं जातं ती जी कन्सेप्ट आहे त्याला काय म्हटलं जातं तर ऍटॉमिक मास युनिट म्हटलं जातं. ऍटॉमिक मास युनिट. आता आपल्याला आज येस टर्म या ठिकाणी पुढे कंटिन्यू करायचं आणि याला शॉर्टली आपण काय म्हणणार तर AMU म्हणणार आहे. ए म्हणजे काय ऍटॉमिक मास युनिट. ओके, युनिट असेल ऍटॉमिक मास युनिट. आता बघा मोस्टली आपल्या ज्या नेचरमध्ये क्लिअर दिसतंय सर. व्हॉट इज atomic mass unit? Atomic mass unit is defined as one atomic mass unit is defined as the 1/12th part of carbon. कार्बनचा किती घ्यायचा तर कार्बनचा 1/12 पार्ट, कारण कार्बनचा ऍटॉमिक मास नंबर 12 आहे. मग एका कार्बन साठी घ्यायचं म्हणून 1/12 घेतला. कार्बन कोणता तर 6 स्टँडर्ड कार्बन C6. ओके, कार्बन 6 आपल्याला काय करायचं तर त्याचं मास घ्यायचं 1/12 मास ऑफ कार्बन. आता कार्बनचं जे मास आहे ते तुम्हाला माहित पाहिजे आणि हे जे मास आहे ते आहे 1.99 इंटू 10⁻⁻26 किलोग्राम. तर एकामध्ये तर मास ऑफ दॅट कार्बन तुम्ही नेटवरती सर्च करू शकता. मास ऑफ कार्बन 1.66 इंटू 10⁻⁻19 किलोग्राम असतं. आता याला काय करायचं आपल्याला किलोग्रामचं आता 12 ने काय करू तर याला डिवाइड करून टाकू. तर डिवाइड जर केलं तर 0 1 ला डिवाइड करताना 0, मग 19 झाला. 12 1 जाऊन किती झाला तर 12 झाला. मग 19 मायनस 12 किती होणार तर 6 होणार, 69 झाला. आता 12च्या टेबल मध्ये 69 आहे का? नो. मग किती येणार 19 ना, सॉरी 79 येणार. 79 12 6 किती झालं तर 72 राईट ना. 6 72 परत किती उरणार आहे तर 7 होणार आहे, मग 70. म्हणजे हा 5 पुढे जर गेला तर 6 वाढतच राहणार, बरोबर की नाही. तर या प्रकारे आपण त्याला कन्सिडर करू 0.66 आणि इंटू करायला तर तुमचा 10⁻⁻26 kg.
समजा 0 पॉईंट आपण राईट साईडला शिफ्ट केला तर नंबर काय ना तर 1.66 आणि एक पॉईंट इकडे राईटला शिफ्ट केला तर 10 पॉवर -26 आहे. तो किती होणार तर -27 होणार. मग हा जो मास आहे तो कशामध्ये असणार तर किलोग्राम. मग व्हॉट इज वन ॲटॉमिक मास युनिट? वन ॲटॉमिक मास युनिट इज नथिंग बट द 1.66 into 10⁻⁻27 kg. ग्राम मध्ये पण असेल तर त्या केसमध्ये तो -24 ग्राम असेल. जर किलोग्राम मध्ये असेल तर मायनस किती असेल तर 27 असेल. तर मग या ठिकाणी आपल्याला खूप जास्त मासने मेजर करायचं. डायरेक्टली अर्थ मासने मेजर करायचं. अर्थ जरी मास मेजर केलं ना तरी ते किलोग्राम मध्ये घेऊ शकता तुम्ही. अर्थ जे मास आहे ते जवळपास किती येतं 6 into 10⁻24 kg. ते किलोग्राम मध्ये कन्वर्ट करू शकता तुम्ही. कळलं का नाही? पण हे जे छोटे युनिट आहे ना तर त्या छोट्या युनिटसाठी आणि ॲटॉमिक बेसिस वरती घेतला तर त्याला नेहमी आपण ॲटॉमिक मास युनिट आणि शॉर्टली एवढं जर लिहायचं नसेल तर 1U जरी केलं तरी चालेल. यू ॲटॉमिक मास युनिटला यू पण करू शकता. ओके. आणि त्याला 1 AMU पण म्हणू शकतात. AMU लक्षात राहू द्या म्हणजे तुम्हाला यू म्हटल्यावरती तुम्हाला पूर्ण वर्ड समजणार नाही. AMU असलं तर पूर्ण वर्ड लिहिता येईल तुम्हाला ॲटॉमिक मास युनिट. म्हणून जे मास आहे स्मॉल मास आपण कशामध्ये मेजर करणार तर नेहमी ॲटॉमिक मास युनिट मध्येच या ठिकाणी लिहिणार आहे. ठीक आहे. इज दॅट क्लिअर? ॲटॉमिक मास युनिट. आता बघा टाइम जर मेजर करायचा असेल तर टाइम कसा मेजर केला जातो तर मीन सोलर डे मध्ये तो मेजर केला जातो. पूर्वी जर घेतला ना तुम्ही टाइम मेजरमेंट करायच्या बऱ्याच साऱ्या मेथड्स होत्या बरोबर की नाही. पूर्वी एक क्लॉक वगैरे असं काही नसायचं. मग काय करायचं जुने लोक टाइम कसं मेजर करायचं की सन जो आहे त्या सनच्या डायरेक्शननुसार सावलीवरून ते काय करायचे तर किती टाइम झालेला असेल ते त्या ठिकाणी काय करायचं त्यांना समजायचं बरं की नाही. तर सपोज सन तुमच्या एक्झॅक्टली वरती असेल तर त्या केसमध्ये सावली तुमची डायरेक्टली जवळ पडेल बरं की नाही. अशा केसमध्ये त्यांना काय समजायचं की 12 वाजले असेल. थोडं पुढे गेलं मग त्या डिस्टन्सनुसार किती लांब गेलेलं आहे त्या डिस्टन्सनुसार ते समजायचं की त्या टायमामध्ये. आता मीन सोलर डे म्हणजे काय तर दुपारचे 12 वाजले आणि परत दुसऱ्या दुपारी जर 12 वाजले तर काय झालं तर तुमचा एक मीन सोलर डे झाला. म्हणजे एक मीन सोलर डे जर घेतला तर किती होणार आहे? 24 hours. माईक बंद असू द्या. माईक बंद असू द्या. मी जेव्हा प्रश्न विचारेल त्यावेळेस माईक चालू ठेवा. बाकीच्यांनी लगेच बंद करायचा. मग काय करायचं आपल्याला मीन सोलर डे या ठिकाणी कन्सिडर करायचा. मीन सोलर डे. मग एक मीन सोलर डे घेतला तर किती तास होतील? 24 तास. 24 आवर्स. ओके. 24 आवर्सचं कन्वर्जन मला कशामध्ये करायचं तर मिनिट मध्ये करणार. मग मिनिट मध्ये येतं माहित आहे तुम्हाला तर हे फक्त आता मी परत एकदा सांगून देतो तुम्हाला. तर 1 आवर म्हणजे किती मिनिट असणार तर 60 मिनिट असेल बरं की नाही. मग या टाइमचं कन्वर्जन हे लक्षात ठेवा. आणि त्यानंतर 1 मिनिट जर घेतला तर मिनिटचं कन्वर्जन सेकंड केलं तर तो काय ना तर 60 सेकंड. हे सर्वांना माहिती आहे पण आता टाइम मेजर करायचं आहे तर तुम्हाला त्या ठिकाणी लिहावंच लागेल. ठीक आहे. मग 1 मीन सोलर डे जर घेतला तर 24 आवर आणि 24 ला मी कशाने मल्टिप्लाय करणार तर 60 ने त्याचं कन्वर्जन कशात होणार तर मिनिट मध्ये होणार. पुन्हा मी काय घेतलं तर 24 60 असा ठेवला. मिनिटचं कन्वर्जन सेकंड करायचं त्याला परत 60 ने मल्टिप्लाय केलं तर 8 सेकंद झाला राईट. मग 24 into 6 into 60 झाला 36 म्हणजे 3600 सेकंद. आता या दोघांचं मल्टिप्लिकेशन आपण लास्ट लेक्चरला घेतलेलं होतं. ऑर्डर ऑफ मॅग्निट्यूड 86,400 राईट. 86,400 सेकंद. मग 1 मीन सोलर डे जर घेतला तर किती सेकंद असतं तर 86,400 सेकंद इतकं का असतं तर एक मीन सोलर डे इतका असतो. अरे मी तुम्हाला माईक बंद करायला लावलं ना बाकी त्यांना डिस्टर्ब होतं. तर मीन सोलर डे तुम्हाला या ठिकाणी समजलेला असेल. पूर्वी बघा काय केलं जायचं तर हे क्लॉक साठी झालं. तर एक क्लॉक आता आपण क्लॉकचा युज करून काय करतो तर टाइम फाईंड करतो. पण पहिल्या केसमध्ये आपण काय त्या केसमध्ये टाइम शोधण्यासाठी त्यांनी काय घेतलं तर सीजियम इलेमेंटचा त्या ठिकाणी युज केला. सीजियम किती तर 133 या इलेमेंटचा त्यांनी युज केला. ज्यांनी पण जे युनिट डिफाईन केलेलं आहे तर त्यामध्ये त्यांनी काय केलं तर हा इलेमेंट काय केला तर त्याने युज केला. आता सीजीएम इलेमेंट मध्ये काय ना तर हा अनस्टेबल एलिमेंट म्हणजे तो काय ना तर व्हायब्रेट होत राहणार मीन पोझिशनला अबाउट इट्स मीन पोझिशन तो काय करणार तर व्हायब्रेट करणार. आणि 1 सेकंद जर घेतला तर एका सेकंदामध्ये जवळपास त्याचे व्हायब्रेशन किती होता तर 9 into 10⁹ इतके काय होता तर व्हायब्रेशन होता. मग इतके जर व्हायब्रेशन झालं तर तुम्ही कन्सिडर करणार आहे टाइम किती झाला तर 1 सेकंद झाला. मग एवढे व्हायब्रेशन तुम्ही प्रत्येक वेळेस मेजर करणं शक्य नाही तुम्हाला. म्हणून हा सीजीएम इलेमेंट आहे
मग याने फक्त काय केलं तर 1 सेकंद काय आहे, किती टाइम 1 सेकंद, तर तेवढं जर डिफाईन केलं तर दुसऱ्या सेकंदाला तेवढाच टाइम घ्यायचा. या प्रकारे तुम्ही सेकंद करत 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 त्याला मग मिनिटमध्ये कन्वर्ट केल्यानंतर अवर्स मध्ये त्याला काय केलं तर कन्वर्ट केलं गेलेलं आहे. ठीक आहे, ते झालं मीन सोलर या प्रकारे. आता पूर्वी अजून जर तुम्ही घेतलं ना तर बरेच जण बघा टाइम जो मेजर करायचे ते कसे मेजर करायचे, एक या प्रकारचं डिव्हाइस होतं, याच्यामध्ये फॅन राहायची. तर ते अजून पण बरेच जण ते डेकोरेशन साठी वापरले जातात बरं की नाही. या ठिकाणी एक स्मॉल ओपनिंग राहायचं आणि या ठिकाणी अशी फॅन राहणार बरं की नाही. जसं आपण स्टॉप वॉचचा युज करतो तसं. मग ही जी स्टँड आहे जर त्याला मी असं पूर्ण प्लेस केलेलं आहे, ही स्टँड हळूहळू का आता खाली येणार बरं की नाही. मग काही सेकंदात किंवा काही मिनिटात ते काम आता खाली येणार, मग ते मिनिट कॅल्क्युलेट केलं जातं. मग एवढ्या मिनिटामध्ये स्टँड परत जर तुम्हाला काढायचं असेल तर तुम्ही उलट करू शकतात आणि त्या प्रकारे काय करू शकतात तर टाइम मेजर करू शकतात. आणखीन पुढे जर गेला टाइम मेजर करण्यासाठी तर टाइम कसं मेजर केलं जायचं बघा. पूर्वी आमच्याकडे काय राहायचं की आमच्या ज्या खेड्यामध्ये आम्ही जिथं राहायचो पहिले सुरुवातीला, तर त्या ठिकाणी असे क्लॉक वगैरे सहसा आम्ही वापरायचो नाही. तर काय करायचं प्रत्येक 1 तासाने काय येते तर बस यायची, म्हणजे 12ची एक बस आली, 1ची बस आली, मग त्या बसवरून काही जण टाइम शोधतात बरं की नाही. मग यानुसार आपण काय करू शकतो तर टाइम या ठिकाणी मेजर करू शकतो. क्लिअर आहे. तर हे झालं मेजरमेंट ऑफ टाइम. काय अडचण असेल तर विचारून घ्या आणि या ठिकाणी तुमचा चॅप्टर संपतो. बघा आता तर फर्स्ट क्वेश्चन दिलेला आहे पेज नंबर 14 वरती, क्वेश्चन नंबर 3 मधला न्यूमेरिकल. तर त्या ठिकाणी दिलेले आहे द मासेस ऑफ 2 बॉडीज आर मेजर टू बी मासेस ऑफ 2 बॉडी. तर सर्वात पहिले जेव्हा पण तुम्ही न्यूमेरिकल सॉल्व्ह करणार आहे तर याला 3 पार्ट्स मध्ये डिवाइड करायचं. फर्स्ट पार्ट असेल तुमचा गिव्हनचा, काय काय दिलेलं आहे ते तुम्हाला लिहिता आलं पाहिजे. ठीक आहे, फर्स्ट पार्ट असं गिव्हन द मासेस ऑफ 2 बॉडीज आर मेजर टू बी मासेस ऑफ 2 बॉडी आउट ऑफ 2 बॉडी मास ऑफ फर्स्ट बॉडी, आपण त्याला M1 रिप्रेझेंट केला आणि हा जो M1 आहे तो दिलेला आहे तुम्हाला 15.7 प्लस ऑर मायनस 0.2 किलोग्राम. आता याचा अर्थ काय तर याला 2 पार्ट मध्ये आपण डिवाइड करू शकतो. तो पहिला जो पार्ट आहे तो रेग्युलर मास असेल म्हणजे M1, आणि M1 आहे तुमचा 15.7 किलोग्राम. आणि जो सेकंड पार्ट आहे तो एरर रिप्रेझेंट करतो, आणि एरर आपण कशाने रिप्रेझेंट करणार तर डेल्टा M ने रिप्रेझेंट करणार. व्हॉट इज डेल्टा M? डेल्टा M इज प्लस ऑर मायनस 0.2 किलोग्राम. हे तुम्ही आता स्प्लिट केलं तर चालेल, पुढे तुम्ही डायरेक्ट लिहू शकता. ठीक आहे, आता मी तुम्हाला स्प्लिट करून दाखवतो, नंतर काही गरज नाही. आणि सेकंड मास दिलेला आहे, सेकंड मास त्याची व्हॅल्यू दिलेली आहे तुम्हाला किती तर 27.3 प्लस ऑर मायनस 0.3, आणि आपण कशामध्ये दिलंय तर तुम्हाला किलोग्राम मध्ये या ठिकाणी दिलेला आहे. म्हणजे M2 काय आहे तर याचा अर्थ काय तर M2 आहे तुमचा 27.3 किलोग्राम, आणि हा जो सेकंड पार्ट आहे तो एरर इन मेजरमेंट ऑफ सेकंड मास M2 अँड दॅट इज प्लस ऑर मायनस 0.3 किलोग्राम. तर हे काय झालं तर तुमचे मासेस या ठिकाणी आपण डिस्कस केलं. आता पुढे काय विचारलंय व्हॉट इज द टोटल मास. टोटल म्हटलं तर या दोघांची ऍडिशन करावं लागेल, म्हणजे ऍडिशन ऑफ दिस 2 मास अँड एरर अँड द एरर इन इट, आणि त्याच्यात किती एरर आहे ते आपल्याला या ठिकाणी काय करायचं तर फाईन करायचं. तर 2 पार्ट या ठिकाणी तुम्हाला फाईन करायला लावलं. फर्स्ट वन इज द टोटल मास. फर्स्ट वन काय करायचं आपल्याला टोटल मास फाईन करायचा, अँड दिस टोटल मास इज रिप्रेझेंटेड बाय लेटर M. आणि सेकंड काय करायचा एरर इन टोटल मास. तो रिप्रेझेंट करणार मी डेल्टा M ने. आता बघा ज्यावेळेस तुम्ही ऍडिशन करतात किंवा सबट्रॅक्शन करतात, हे जे ऍब्सोल्यूट एरर आहे ऍब्सोल्यूट एररची नेहमी ऍडिशनच होणार. इज दॅट क्लिअर? आणि या ठिकाणी टोटल मास विचारले म्हणजे दोन्ही मासची काय तर ऍडिशनच होणार. ठीक आहे, मग याच ठिकाणी मी सोल्युशन त्याच्यात पुढे कंटिन्यू करतो. द टोटल मास ऑफ टू बॉडी तर त्या 2 बॉडीचं काय करायचं आपल्याला टोटल मास. आता टोटल मास जर घेतला तर या दोन्ही मासची काय करावं लागेल तर ऍडिशन. देअरफॉर टोटल मास इज इक्वल टू M1 प्लस M2, आणि टोटल मास कशाने मेन केला तर लेटर M ने. M1 किती आहे तर M1 आहे तुमचं 15.7 अँड प्लस M2 किती आहे तर 27.3. या दोन्ही टर्मची काय करा तर ऍडिशन करा. सिंपल एकदम. 7 प्लस 3 किती झाला तर 10 विथ कॅरी 1. 7 प्लस 1 8. 8 प्लस 5 किती झाला तर 13 विथ कॅरी 1. 4
3 + 1 4 म्हणजे 43.0 नाही लिहिला तरी चालेल. आज आला तुमचा किलोग्राम. मग टोटल मास किती भेटणार तर 43 किलोग्राम इतकं भेटेल. आता हे झालं टोटल मास, हे काढू शकता तुम्ही. आता आपल्याला काय करायचं तर त्याच्यामधला एरर फाइंड करायचा. मग सेकंड पार्ट आज आला तुमचा फर्स्ट पार्ट, याला फर्स्ट नंबर देऊ. सेकंड पार्ट, एरर इन टोटल मास इज एरर इन मेजरमेंट ऑफ टोटल मास. एरर इन मेजरमेंट ऑफ टोटल मास. टोटल मास मेजर करताना किती एरर येणार आहे तो रिप्रेझेंट करणार आहे डेल्टा एम ने रिप्रेझेंट करणार. आता बघा, जर तुमची ऍडिशन असेल तर ऍब्सोल्यूट एररची ऍडिशन होणार. जर सबट्रॅक्शन असेल तरी रिलेटिव्ह ऍब्सोल्यूट एरर आहे त्यांची काना तर ऍडिशनच होते, सबट्रॅक्शन कधीच होत नाही. क्लिअर आहे. मग पहिला जो टर्म आहे एररचा तो किती तर डेल्टा M1. त्यात दुसरा टर्म ऍड करायचा तो किती तर डेल्टा M2. आता या ठिकाणी दोन साईन आहे प्लस और मायनस, पण आपल्या ऍडिशन करायचं म्हणजे कोणतं साईन प्लस साईन. म्हणजे पहिला जो असतो तो किती भेटतो 0.2 आणि डेल्टा M2 यासाठी प्लस साईनच यूज करायचं तो किती तर 0.3. दोघांचे ऍडिशन करा म्हणजेच भेटेल तुम्हाला 0.5 किलोग्राम. मग टोटल जर एक मास फाइंड केला विदाउट एरर आणि विथ एरर या दोघांना एकत्र केलं तर टोटल मास तुम्ही या प्रकारे लिहू शकता. देअरफॉर टोटल मास टोटल मास कसं राहील तर टोटल मास इज इक्वल टू तर विदाउट एरर आहे 43.0. मग झाला 43.0 आणि विथ एरर किती तर 0.5. मग तो एरर प्लस और मायनस राहू शकतो, पण कॅल्क्युलेशन करताना तुम्हाला नेहमी काय करायचं तर प्लसच करायचा. मग तो काय आला तर 0.5 किलोग्राम. ठीक आहे. तर हे काय झालं तर तुमची व्हॅल्यू झाली. ही टोटल आन्सर, फायनल आन्सर तुम्हाला लिहिणं गरजेचं असतं. ठीक आहे. आणि हे तर आन्सर झालेलं आहे आपलं, इथपर्यंत लिहिलं तरी आन्सर भेटणार आहे. आणि असं तुम्ही फायनली काय आन्सर आलेलं ते वर्ड्स मध्ये लिहून टाकायचं, मग त्यालाही बेटर आहे अजून. ठीक आहे. तर नेक्स्ट क्वेश्चन, क्वेश्चन नंबर 2. The distance traveled by an object in time is given. Distance traveled by that object in time. Second question. Time मी रिप्रेझेंट करणारे लेटर T ने आणि तो दिलेला आहे तुम्हाला 100 प्लस और मायनस 1 का असेल तर त्याच्यातला एरर असेल. हा काय दिला आहे तुम्हाला सेकंड मध्ये दिलेला आहे. म्हणजे याचा अर्थ काय तर T आहे तुमचा 100 आणि जो डेल्टा T आहे तो डेल्टा T असेल तुमचा प्लस और मायनस 1 सेकंड. ठीक आहे. सेकंड थोडंसं सेपरेट लिहा, नाही तर त्याला 5 कन्सिडर करा. 100 सेकंड हा टोटल टाइम आहे. एरर किती तर 1 सेकंडचा. इज 5.2 प्लस और मायनस 0.1 मीटर. तर तुम्हाला काय दिलेलं आहे तर डिस्टन्स दिलेला आहे. आता डिस्टन्स रिप्रेझेंट केला आपण यस ने, एक काम करा आपण डी ने किंवा एल घेऊ चालेल, एल बेटर आहे. आणि हा जो डिस्टन्स दिलेला आहे तो किती दिला तर 5.2 प्लस और मायनस 0.1 आणि हा दिलेला मीटर. म्हणजे याचा अर्थ काय, एल आहे तुमचा 5.2 मीटर आणि जो डेल्टा एल आहे तो डेल्टा एल आहे तुमचा प्लस और मायनस 0.1 मीटर. आणि तुम्हाला काय विचारलेलं आहे तर व्हॉट इज द स्पीड अँड इट्स एरर. स्पीड मध्ये किती एरर आहे आणि स्पीड किती आहे आणि त्याचा एरर किती आहे दोन्ही फाइंड करायचं आपल्याला. तर टू फाइंड द फर्स्ट वन इज द स्पीड. स्पीड आपण रिप्रेझेंट करू व्ही ने आणि सेकंड काय तर एरर इन स्पीड. स्पीड मध्ये किती एरर असेल म्हणजे तो काय आला तर डेल्टा व्ही. आता यात घेतला ना वेलोसिटी फॉर्म्युला काय तर वेलोसिटी फॉर्म्युला काय तर डिस्टन्स अपॉन टाइम. डिव्हिजन आहे म्हणजे हा फक्त काय असणार आहे तो तुमचा एरर नसणार, तो काय असेल तर रिलेटिव्ह एरर. ऍब्सोल्यूट एरर नसेल तो काय असेल तर रिलेटिव्ह एरर. म्हणजे आपल्याला काय करायचं डेल्टा व्ही अपॉन व्ही. ऍडिशन आणि सबट्रॅक्शन असेल तर ऍब्सोल्यूट एरर. मल्टिप्लिकेशन डिव्हिजन असेल देर इज रिलेटिव्ह एरर. मग तो डेल्टा व्ही अपॉन व्ही तुम्हाला या ठिकाणी कन्सिडर करणं गरजेचं असेल. चला आता मग सोल्युशन घेऊ. तर सर्वात पहिले आपण काय करणार तर फॉर्म्युला लिहिणार स्पीडचा फॉर्म्युला. स्पीडचा फॉर्म्युला काय आहे तर स्पीडचा फॉर्म्युला आहे डिस्टन्स अपॉन टाइम. ओके. स्पीड रिप्रेझेंट करणार आहे व्ही ने, डिस्टन्स आपण एल कन्सिडर केला आणि जो टाइम आहे तो कशाने पेन केला तर टी ने. एल दिलेला आहे आपल्याला, एल किती आहे तर एल आहे 5.2. मग व्ही इज इक्वल टू किती भेटत तर 5.2 आणि जो टाइम दिलेला आहे तो किती दिला तर 100 दिलेला आहे. राईट. 100 वरती गेला तर याला डिवाइड करता येईल आपल्याला. 100 ने डिवाइड केलं तर किती भेटेल तर 0.052. राईट ना. 100 ने डिवाइड केलं तर 0.052. 1 आणि 2 बरोबर.
आणि स्पीड कशामध्ये मेजर करणार तर मीटर पर सेकंद, कारण डिस्टन्स मीटर मध्ये दिला आणि टाइम कशामध्ये तर सेकंद. मार्क झाला तुमचा पूर्ण स्पीड या ठिकाणी झालेला आहे. पूर्ण स्पीड आपण या ठिकाणी कन्सिडर केलेला आहे. ओके, आता आपण तुमचे प्रॉब्लेम नंतर डिस्कस करू. आता सेकंड पण सॉल्व्ह करून घेऊ. आता काय करायचं आपल्याला, एरर फाइंड करायचा. पण एरर कोणता राहणार आहे तर एरर असणार आहे तुमचा, एरर कोणता असणार तर रिलेटिव्ह एरर. रिलेटिव्ह एरर इन द मेजरमेंट ऑफ स्पीड. रिलेटिव्ह एरर, माईक बंद असू द्या, माईक बंद असू द्या. रिलेटिव्ह एरर फाइंड करायचं. रिलेटिव्ह एरर इन द मेजरमेंट ऑफ स्पीड मेजर करताना त्याच्यातला रिलेटिव्ह एरर आपल्याला फाइंड करायचं. आता V याच्यामध्ये किती एरर येणार रिलेटिव्ह एरर तर असेल तुमचा डेल्टा V अपॉन V. आता या दोन टर्म मध्ये काय डिव्हिजन आहे. डिव्हिजन जर असेल तर रिलेटिव्ह एररची काय होणार आहे, डिव्हिजन असेल तर रिलेटिव्ह एररची ऍडिशन, सबट्रॅक्शन कधीच नसते. ओके, तर तो काय असेल तर डेल्टा L अपॉन L आणि प्लस डिव्हिजन आहे तरी प्लसच करायचा. कळलं का नाही. रिलेटिव्ह एरर किंवा ऍब्सोल्यूट एरर कधीच सबट्रॅक्ट करायचं नाही. आणि ज्यावेळेस सबट्रॅक्ट करणार त्यावेळेस तुम्ही सायन्स सोडून द्यायचं, लगे मग आर्ट्स कॉमर्सला ऍडमिशन घेऊन टाकायचं. मग असेल तर डेल्टा T अपॉन T आता झाला तर तुमचा रिलेटिव्ह एरर फॉर्म्युला झाला. कशामध्ये तर इन द मेजरमेंट ऑफ स्पीड. क्लिअर आहे. आता डेल्टा L किती आहे तर डेल्टा L आहे 0.1. पण तो प्लस आणि मायनस आहे, त्यापैकी फक्त मी काय घेणार तर प्लसच घेणार 0.1. आणि L किती आहे तर L आहे तुमचा 5.2 प्लस डेल्टा L किती आहे, सॉरी डेल्टा T किती आहे तर डेल्टा T आहे 1 आणि T किती आहे तर 100 झालं. ठीक आहे. मग आता 5.2 ने डिवाइड करायचं. एक काम करता येईल तुम्हाला, 5.2 चा रेसिप्रोकल बघता येईल. काढा बरं रेसिप्रोकल, काढा लॉगॅरिथम मध्ये, लॉग टेबल काढा. लॉग टेबल आणा चला. आता रेसिप्रोकल काढा. लास्टचं पेज राहील, लास्ट एकदम लास्ट बघा. हम्म. 5.2 च्या 0 मध्ये बघा 1923 5.2 च्या 0 1923 आणि बघा पॉइंट ज्यावेळेस देणार तुम्ही, ज्यावेळेस तुम्ही रेसिप्रोकल बघताय तर 0.1923 पाहिजे. आणि आणखीन एक टर्म आहे तिथं, ती काय तर 0.1. काय केलं समजलं असेल. आता 100 ने जर डिवाइड केलं तर तो भेटेल 0.01 भेटेल. 100 ने जर डिवाइड केलं 1 ला तर 0.01 इथपर्यंत समजलं. आता 0.1 ने याला मल्टिप्लाय केलं तर काय भेटेल तर 0. आणखीन एक 0 होऊन जाईल आणि हा भेटेल 19 किती तर 23 आणि हा प्लस भेटला 0.01. दोघांची काय करा तर ऍडिशन करा. आता ऍडिशन अशी जमत नसेल तर तुम्ही नंबर एका खाली लिहून टाका आणि एका खाली 0.01. 3 तासात 2 तासात 9 तासात 1 + 1 2 0 आणि 0 पॉईंट. ओके, तर हा नंबर याच्या पुढे लिहून टाका किती तर 0.02923. 2923 आका झाला तर तुमचा नंबर या ठिकाणी झालेला आहे. 2 मिनिटं. आता झाला तुमचा काय तर रिलेटिव्ह एरर झाला इन द मेजरमेंट ऑफ स्पीड. आणि स्पीड मेजर करणार आहे कशामध्ये तर मीटर पर सेकंद मध्ये मेजर करणार आहे. जर तुम्ही टेक्स्टबुक मध्ये बघितलं, तुम्ही इकडे लक्ष द्या ना, तुम्ही इकडे लक्ष द्या. जर तुम्ही हे मेजर केलं टेक्स्टबुक मध्ये बघितलं तर तुम्हाला हे 2 डिजिट असेल. पण आपण ज्यावेळेस लॉग टेबलने सॉल्व्ह करतो आपल्याकडे किती डिजिट येतात तर 4 डिजिट, म्हणजे 0 सोडून 4 डिजिट आले. कळलं, म्हणजे आन्सर आपलं राईट आहे. आता आपल्याला काय करायचं, हे झालं विदाऊट एरर आणि हे झालं विथ एरर. मग आपण त्या दोघांना काय करू तर कंबाईन करून टाकू. नाही केलं तरी चालेल. हे आन्सर तुमचं फायनल झालं. ठीक आहे, काय अडचण असेल तर विचारून घ्या.